नमस्कार, मी रश्मी खेडीकर. नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर सामान्य माणसाला कीटक म्हटलं की घरातील एक उपद्रवी किडा किंवा एक नुकसान करणारा किडा ही संकल्पना आपल्या डोक्यात असते. पण ही संकल्पना मोडून तो किडा किती महत्त्वाचा असू शकतो, निसर्ग सैनिक असू शकतो आणि त्याचं महत्त्व समजून देण्याचं काम हे डॉक्टर राहुल मराठे यांनी केलेलं आहे. एक आपण म्हणतो शेती हा आपल्या देशाचा आत्मा आहे. शेती खरं तर फक्त माती नाही तर मेहनत आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा एक सुंदर संगम आहे आणि या नात्याला जोडण्याचं काम अनेक वेगवेगळे लोक करत असतात आणि त्यामधली वेगळ्या संकल्पनेने करत असतात आणि त्यातच एक ही जी संकल्पना आहे हे नातं मजबूत ठेवण्यासाठी जे आहे मित्र किडा फाउंडेशन जे आहे ते हे काम करते आणि त्याचे संस्थापक डॉक्टर राहुल मराठे जी आहेत आणि एकंदरीतच हे मित्र किडा ही संकल्पना काय आहे आणि हा प्रवास कसा आहे याबद्दल आपण जाणून घेऊयात. सर, तुमचं नाव भारत नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खरं तर सर, ही जी संकल्पना आता मी तुम्हाला म्हटलं की किडा आपण म्हटलं कीटक म्हटलं की घरातील उपद्रवी प्राणी किंवा काहीतरी नुकसान करेल ही संकल्पना आपल्यामध्ये असते, पण ही तुम्ही मोडून काढली. हे तुम्हाला कसं कळलं की आणि हे फाउंडेशन कसं उभं झालं, ही संकल्पना काय आहे? मित्र किडा हे 2016 साली मी एक संकल्पना तयार केली. माझा प्रवास असा झाला की मी एक एंटॉमॉलॉजिस्ट आहे, म्हणजे एक कीटकशास्त्रज्ञ आहे आणि माझी डिग्री त्याच्यात आहे. MSc केलं, BSc MSc आणि नंतर PhD त्याच्यात पूर्ण केली. नंतर मी एका कंपनीत कामाला होतो, तर तिथे पेस्टिसाइड्स आणि कीटक यांचं टेस्टिंग्स करायचो आणि त्याच्यातून मला लक्षात आलं की एक नव्या पद्धतीने आपल्याला एक अप्रोच घेतला पाहिजे की पेस्टिसाइड जिथे आपल्याला कमी करता येईल. आज आपण म्हणतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि त्याच्यात प्रचंड एवढ्या जर प्रमाणात पेस्टिसाइड वापरत असो आपण तर त्याचं फ्युचर तसं आपलं धोक्यादायक आहे. पण त्याला मग काही पर्याय आहे का? म्हणून मग कीटक वापरून जर शेती करता आली, म्हणजे कीटक वापरून आपल्याला जर कीड नियंत्रणात आणता आली, जीव जीवस जीवनम अशा या संकल्पनेने मी मित्र किडा किंवा मित्र कीटक आधी आणि त्याच्यातून मित्र किडा ही संकल्पना तयार झाली. 2016 साली मी हे मित्र कीटक वाढवायला लागलो आणि जेवढे ओळखीचे होते ते शेतकऱ्यांना द्यायला लागलो. शेती म्हणजे अगदी अक्षरशः आपल्या टेरेस गार्डनमध्ये आपण एक कुंडी ठेवतो आणि खूप आनंदाने आपण झाड लावलेलं असतं आणि अचानक त्याच्यावर कीड आली की आपल्याला ते वाईट वाटतं. पण कीड आली की आपल्याला वाईट वाटतं, म्हणजे दरवेळी हा कीड जी आहे ही विलन ठरते आणि त्याच्यामुळे त्याला आपल्याला नियंत्रणात आणायला पाहिजे म्हणून आपण पेस्टिसाइड मारतो. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही मित्र कीटकच वापरले तर किड्याला खातो आणि ते नियंत्रणात आणतो आणि आपल्याला जी हवी तशी भाजीपाला जो लावलेला असतो तो आपल्याला व्यवस्थित मिळेल, ज्याला रेसिड्यू फ्री म्हणतो आपण, तर तो आपल्याला मिळू शकतो. तर या संकल्पनेने हे मित्रकिडा बायो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ही कंपनी मी सुरू केली. त्याच्या अंतर्गत मी बरेच शेतकऱ्यांना, आता कोकणामध्ये आंब्याच्या बागा असतात. आंबा आपल्याला सगळ्यांनाच आवडत असतो, पण त्याच्यात जर प्रचंड प्रमाणात पेस्टिसाइड जर यूज झालं तर तो आपल्याला आंबा गोड लागणं अवघडच आहे. पण हेच मित्र कीटक वापरून आंब्यातल्या किडींचं नियंत्रण करू शकतो. आता बरेचसे आंबे व्यापारी वापरायला चालू झालेले आहेत. त्याच्यामुळं कदाचित पुढच्या काळामध्ये असं होईल की आंबे हे रेसिड्यू फ्री आपल्याला मिळायला लागतील. बापरे. सर, ही जेव्हा तुम्ही संकल्पना केली असेल, तुम्ही अनेक शेतकऱ्यांना वगैरे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असेल किंवा या संकल्पनेबद्दल सांगितलं असेल, तर जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्यांना सांगितलं तर त्या पहिला असं कुठलं शेतकरी, त्यांची प्रतिक्रिया काय होती या संकल्पनेबद्दल? शेतकऱ्यांबद्दल मी असं म्हणेन की त्यांना हे सगळं माहिती आहे, कारण आज शेतकरी जो असतो हा मातीशी निगडीत आहे आणि निसर्गाशी निगडीत माणूस आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे तो निसर्गातच राहिलेला असतो, त्याला हे सगळं माहिती असतं. फक्त हे कसं वापरायचं आणि थोडंसं पेशन्स. आणि आत्ता आपल्या इथं जसं इंडस्ट्री असते किंवा कॉम्पिटिशन असते तशी या शेतीमध्येही कॉम्पिटिशन आहे आणि ते चांगलं आहे उलटं की शेतीमध्ये कॉम्पिटिशन असणं. आणि आज शेती हा एक प्रकारचा व्यवसाय म्हणूनच बघितलं जातं, त्याच्यामुळं हे अतिशय चांगलं आहे. आता ह्या कॉम्पिटिशनमध्ये कीड नियंत्रण करण्यासाठी जो टाईम फ्रेम आहे की ती लवकरात लवकर व्हायला पाहिजे. बरोबर. मग त्याच्यासाठी बरेचसे शेतकरी आता पेस्टिसाइडकडे वळाले. त्याच्यामुळे किडे वापरून मित्र कीटक वापरून
शेती करायला पाहिजे ही संकल्पना थोडीशी मागे पडली आहे. पण कुठेतरी. आता हळूहळू त्यांच्या लक्षात यायला लागले की पेस्टिसाइड कितीही वापरा पण कीटकांना काहीच होत नाही आहे. बरोबर. आता दुसरा काहीही पर्याय राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे आता परत आपल्याला निसर्गाकडेच जायला लागेल आणि मग निसर्गात आपले मित्र कीटक आहेतच. म्हणून मग ही संकल्पना आता हळूहळू शेतकरी म्हणजे आता अशी म्हणजे सुरुवात होईल लागली की आता शेतकरी मित्र म्हणजे कीटक हळूहळू त्यांना कळायला कळायला लागले की आता हे वापरायला आणि पाहिजे ती आपण. थोडी मेंटॅलिटी असतेच की त्या लोकांपर्यंत ती बरोबर. गोष्ट पोहोचणं आणि पोहोचायला थोडासा वेळ आमच्या जातो. आणि हे किडे म्हणजे हे असेल ना की हे किडे ऑलरेडी आहे बा आणि परत हे किडे सोडले अजून वेगळे तर काय अजून सोडायचे? काही हां. व्हायला नको तर बरोबर. ते कुठेतरी. पण आता कितीपर्यंत म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचले आणि सक्सेस झाले? सक्सेस स्टोरीज बऱ्याच आहेत आणि विशेष करून आंब्यामध्ये बऱ्यापैकी आहे. जवळपास म्हणजे अगदी उत्तरेकडे म्हणजे दापोलीपासून ते खाली सिंधुदुर्गपर्यंत जवळपास 100च्या वर आंब्याचे ज्यांची आंब्याच्या बागा आहेत ही मंडळी आता हळूहळू सुरुवात करायला लागलेत हे मित्र कीटक वापरणं. आणि त्याच्यातून जो येणारा कदाचित पुढच्या काळातला जो आंबा असेल पुढच्या 1-2-3 वर्षातला हा खूप चांगल्या पद्धतीचा आंबा आपल्याला निश्चित मिळू शकतो. सर, ही जी संकल्पना तुम्ही सांगितली आहे ग्रेट संकल्पना आहे. म्हणजे अजूनपर्यंत लोकांना ही माहिती नाही आहे पण जेवढी ग्रेट वाटते तेवढीच मला ती कठीणही वाटते आहे. कारण तुम्ही जेव्हा हे तुमचे मित्र कीटक होते यांच्याशी मैत्री करणं किती कठीण होतं किंवा त्यांना समजणं काय हा प्रवास राहिला तुमचा? मला लहानपणापासून कीटक आवडत होते त्याच्यामुळे मला हे अवघड गेलं नाही. पण आपल्या लहानपणी किंवा आपण नेहमी हेच शिकतो की किडा दिसला की मारा. बरोबर. किडा दिसला की मारा म्हणण्यापेक्षा आता गरज आलेली की किडा दिसला तर वाचवा. आणि हे आपल्याला कुठंतरी लोकांपर्यंत लहान मुलांपर्यंत शाळांमध्ये हे संकल्पना आता गेली पाहिजे. कारण आपली जैववैविध्यता जर बघितली तर याच्या 70% कीटक आहेत. हो. आणि हे नेहमी आपण विसरतो, निग्लेक्ट करतो. आता हे कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे की जर कीटक गेले तर तुमचं परागीकरण म्हणजे पॉलिनेशन कोण करेल आणि तुमचं फूड कसं तयार होईल. म्हणजे आज आपण शेतीप्रधान देश म्हणतो आणि किडच नाही आहेत, पॉलिनेशन कोण करणार आहे. म्हणजे मग त्या शेतकऱ्याला आता अजून एक ड्युटी आली की ते जायचं आणि पॉलिनेट करत बसायचं झाडांना, जे शक्यही नाही आहे. म्हणजेच याचा अर्थ की तुम्हाला कीटकांवर अवलंबून राहिलं पाहिजे. म्हणजेच काय तर कीटकांना वाचवलं पाहिजे. एक गंमत सांगतो की आपल्या घरामध्ये ओट्यापासून परसबागेपर्यंत 30 प्रकारचे कीटक आपल्या सोबत राहत असतात. बापरे, 30 प्रकारचे. आता एक फ्लॅट जर बघितला किंवा एक घर आहे त्याच्यात बाग आहे असं जर चित्र घेतलं डोळ्यासमोर आणलं तर किचनमध्ये मुंग्यांचे काही प्रकार सापडतात. त्याच्यात झुरळाचे प्रकार सापडतात. त्याच्यात चिलट म्हणजे ज्याला फ्रूट फ्लाय म्हणतो ते सापडतात. साधी माशी येत असते. त्याच्यानंतर आपण हॉलमध्ये आलं की फर्निचरची झुरळं असतं. त्याच्यानंतर बेडरूममध्ये गेलं की ढेकूण असतो. त्याच्यानंतर आपल्या इलेक्ट्रिकच्या सॉकेटमध्ये घर करणारी माशी असते, मधमाशी आहे. त्यानंतर खिडक्यांमध्ये येऊन घरं करणारी पॉटरवास कुंभारीण माशी आहे. बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी झाडं लावली असतात त्याच्यावर येणारे किडी आहेत आणि त्याला खाणारे एक मित्र कीटक आहे. या सगळ्याचा हिशोब काढला तर साधारण 30 प्रकारचे वेगवेगळे कीटकांबरोबर आपण राहतोय. बरोबर. तर यांना फक्त मारा असं म्हणण्यापेक्षा सहजीवन त्यांच्या सोबत जर राहायला लागलो तर हे तसं फार मोठं स्टेटमेंट आहे. मी कारण सगळ्यांनाच आवडतात असे नाही पण प्रत्येकजण आपापलं त्याचं कार्य करतोय आणि त्याला त्याचं जे कार्य करू दिलं तर आपल्याला फारसा त्रास नाही. आता डास पण आपल्यासोबत आहेत पण असं मी निश्चित म्हणणार नाही की डास घेऊन राहायला लागा. पण डास आपल्याला नको असतं तर त्याच्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. पण त्याच्यासोबतच इतर कीटकांनाही तेवढंच वाचवणं गरजेचं आहे कारण ते काही ना काहीतरी आपल्या सृष्टीमध्ये अतिशय महत्त्वाचं कार्य करत असतात. आणि जर आज असं जर म्हणलं की डास नाहीसे झाले तर काय फरक पडतो. पण डास हे कोणाचं तरी खाद्य आहे आज. बरोबर. कारण या सृष्टीमध्ये त्यांचं जे सायकल आहे ती त्याच्यामुळे आपण असं मानव म्हणून असं डिसिजन घेणं अतिशय चुकीचं आहे की हे याला संपवून टाका त्याला संपवून टाका. पृथ्वीवरती आज प्रत्येकाचं काहीतरी कार्य आहे त्याच्यामुळे त्याला त्याचं कार्य करायची पूर्ण अधिकार आहे त्यामुळे त्याला करू द्यायला पाहिजे. नाही, बिलकुलच सर. तुम्ही मगाशी म्हटलं की आपण एखादी झाड लावतो आणि त्या झाडावर एखादी किडा येऊन ते झाड खराब करतं आणि आपल्याला वाटतं की किती मोठा विलन आलाय. तर तसंच तुम्ही जेव्हा हा रिसर्च करत होता तेव्हा तुम्हाला कधी असं वाटलं की हा किडा विलन आहे आणि तोच किडा हिरो ठरला, असं काही कीटक आहे का कुठलं?
हे रिसर्च करताना एक आहे की एक वॅक्स मॉथ नावाचा एक पतंग आहे. ओके. तर हा वॅक्स मॉथ नावाचा पतंग हा ॲक्च्युली एपिकल्चर म्हणजे ज्याला मधुमक्षी पालन म्हणतो आपण, म्हणजे मधमाशी पालन जे केलं जातं, तर त्याच्यामध्ये हा वॅक्स मॉथ हा प्रचंड मोठा विलन आहे. कारण तो जातो आणि ते मेण खाऊन टाकतो. अच्छा. आणि त्यांच्या बॉक्सेसमध्ये जिथे मधमाशा असतात तर ते सगळं पोळं खाऊन टाकतो. त्यामुळे या मध इंडस्ट्री म्हणजे मध जिथे तयार होतो त्या इंडस्ट्रीसाठी हा फार मोठा धोका आहे. बापरे. पण हाच कीटक प्लॅस्टिक पण खाऊ शकतो, कारण तो मध पोळं खातो, त्याच्यामुळे त्याच्याचबरोबर हा प्लॅस्टिक पण खाऊ शकतो. आणि असाच शोध मला लागला 2016 साली की प्लॅस्टिक तो खाऊ शकतोय. आणि त्याच्यातून असं लक्षात आलं, मग मी त्याच्यात वेगवेगळे अभ्यास केले पुढे जाऊन, आणि त्याच्यात असं लक्षात आलं की तो 20 मायक्रॉनपेक्षा खालचं प्लॅस्टिक खाऊ शकतो. आणि जो आज ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपलं प्रॉब्लेम आहे आणि हा आपल्याला मिळणारं सोल्युशन आहे. बिलकुल बिलकुल. पण हा कीटक जर बघितला तर तो दुसऱ्याचा पेस्ट आहे, म्हणजे दुसऱ्याचा त्रासदायक आहे, पण तो आपल्याला इकडे मदतही करतोय. किती मोठी मदत आहे ना सर. प्लास्टिक खाणारा किडा हे काहीतरी नवीन ऐकायला मिळत आहे. एक्झॅक्ट मला या किड्याबद्दल आणखी थोडं ऐकायला आवडेल, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही त्याचा रिसर्च केला, कसं तुम्हाला ते सापडलं? मी जसं शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून अधिक तयार करत होतो कीटक, मित्र कीटक, तर त्यातला एक प्रॉडक्ट जो बनवतो मी तो असतो कृमी. मित्र कृमी असतं, तो कीटक नाही, कृमी येते, मित्र कृमी येते. त्या मित्र कृमी वाढवण्यासाठी म्हणून मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक टेक्नॉलॉजी घेतली, त्याच्यात हे वॅक्स मॉथ वापरले जातात. हे होत असताना ते ठेवण्यासाठी आणि हे सगळं इकॉनॉमिक बनवण्यासाठी म्हणून मी काही प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये हे कीटक ठेवायचो. आणि त्यावेळी लक्षात आलं की ते प्लॅस्टिकच्या पिशवीला भोग पाडून पळून जात आहेत. आधी लक्षात आलं की ते भोग पाडतात आणि पळून जात आहेत, पण नंतर जरा नीट निरीक्षण केलं तर ते लक्षात आलं की ते खातायत ते प्लॅस्टिक. बापरे. आणि मग जरा वेगळी दिशा मिळाली की हे खातायत याचा अर्थ ते काहीतरी म्हणजे ते पचवू शकतात आणि ते जिवंत राहत आहेत, म्हणजे ते पचवू शकतात. आणि मग मी त्याच्यात अभ्यास सुरू केला पुढे. मग त्याच्यात लक्षात आलं की हे किती मायक्रॉन खात आहेत, मग एक पिशवी खायला किती वेळ जातो, मग किती अळे वापरले की एक पिशवी किती तासात नाहीशी होते, असं सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केले. त्याच्यानंतर लक्षात आलं की हे उत्तर तर मिळालंय, पण असं होऊ शकत नाही की हे सगळ्या भर किडे सोडायचे. आज निसर्गामध्ये एवढं प्लॅस्टिक आहे, हे शक्य नाही की हे सगळीकडे किडे सोडून द्यायचे. पण म्हणून त्याची एक बायोमिमिक्री म्हणतात, म्हणजे ज्याचा इन्सेक्ट इन्स्पायर्ड टेक्नॉलॉजी म्हणतात, की ती अळी जे काम करते ते काम आपण मशीनद्वारे करू शकतो. आणि मग तसं एक मी डिझाईन तयार केलं की ज्याच्यात तुम्ही प्लॅस्टिक एका साईडने टाकत राहा, दुसऱ्या साईडनी त्याच्यातून वेगवेगळे त्याच्यात आत कार्य होत राहील, आणि त्याच्यानंतर साधारण खत अगदी नाही पण खतासारखं एक बायो प्रॉडक्ट तयार होऊ शकतो. बापरे. अजून याचे प्रयोग चालू आहेत. खूप मोठा शोध आहे तरी सर हा, कारण आजच्या काळात म्हटलं प्लास्टिक हे सगळ्यात मोठं. आपण प्लास्टिक जरी बंद केलं असलं तरी आपल्या देशातील लोक आपल्याला माहिती आहे ते बंद होणार नाही. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही इतकं मोठं संशोधन करत आहे, एक निसर्गासाठी शेतीसाठी खूप मोठं तुमचं देणं तर तुम्ही देत आहात. पण हे सगळं तुम्ही लहान असताना तुम्ही म्हटलं की मला किडे मी किड्यांशी खेळायचं, तुमचे पॅरेंट्स रागवायचे नाही तुम्हाला, किंवा लहानपणापासूनच तुम्हाला होतं की मला यांच्यात काहीतरी करायचंय? लहानपणी जे प्रत्येक मुलामध्ये एक किडा असतो, तसा माझ्याही याच्यात होता किडा, की किडा पकडायचा, मग ते चतुर पकडायचा, त्याला दोरी बांधायची, मग सोडून द्यायचं, मग फुलपाखरं पकडायची, मग डबीत ठेवून द्यायची, आणि हे सगळं माझं चालूच होतं. आणि मग मी ते किडे पकडायचो, ठेवायचो. पण मग त्यावेळी मला लक्षात आलं की बरेचदा असं व्हायचं की ते ठेवलेले किडे पळून जायचे. मला कळायचं नाही की पळतात कसे, आणि एवढं व्यवस्थित बंद करून ठेवलेलं असतं. पण नंतर लक्षात आलं की त्यांच्याकडे एवढी ताकद आहे की ते त्याचा मार्ग शोधून काढू शकतात. मग मला थोडी क्युरियोसिटी आली की मार्ग शोधतात कसा, मग निघून कसे जातात, एवढं सगळं उघडायचं, ते डबीच्या याच्यातून बाहेर पळून जायचं, एवढं सगळं करण्यासारखं एवढा इंटेलिजन्स त्यांच्यात कुठून येतोय, काय असतं त्याच्यात. म्हणजे आपण म्हणतो की आपण फार इंटेलिजंट आहोत, की आपण फार बुद्धिमान आहोत, पण नंतर लक्षात आलं की आपल्यापेक्षा 100 पटीने बुद्धिमान ती लोक आहेत, म्हणजे ते कीटक आहेत. बापरे. की ते त्यांचं कसं एवढ्या. आज जर आपण रस्ता शोधायचं ठरवलं तर गुगल अवलंबून असतो. गुगल चुकवू शकतो, गुगल चुकवतो, माझं तर खूपदा चुकवलं. त्यामुळे नंतर असं लक्षात आलं की कुठलाही किडा रस्ता चुकत नाही,
त्याच्या मार्गानं शोधत असतो. असं कधीही होत नाही की रस्ता चुकला, अरे मला उत्तरेकडे जायचं आणि दक्षिणेकडेच किडा निघून गेला, असं होतच नाही कधी. कारण त्यांना त्यांची दिशा माहिती असते, त्यांना बरोबर माहिती असतं कसं शोधायचा रस्ता. मला वाटतं बेस्ट एक्झाम्पल आपण मुंग्यांचं घेऊ शकतो. एक्झॅक्टली. तर मुंग्या जसं जाताना एकमेकांना सांगतात किंवा त्यांची दिशा ठरते, अशा त्यांचं मार्गक्रमण त्यानुसार केलं जातं. तेव्हा त्याच्यात चुका नाहीच कधी होत. म्हणजे चुकेला तिथे माफीच नाही आहे कीटकांच्या विश्वामध्ये. म्हणजे तुम्हाला तेव्हापासूनच तुमच्या डोक्यात कीटकांबद्दलचं प्रेम आणि मैत्री तेव्हापासूनच मला वाटतं सुरू झाली होती. आणि मग तुमचे पॅरेंट्स तर खुश होते तेव्हा की काहीतरी करायचं बा. हो, त्यांनी प्रचंड सपोर्ट केला मला. माझे वडील शास्त्रज्ञ आहे, त्यामुळे त्यांना आधी अंदाज आला होता की हा काहीतरी करू शकेल. आणि त्यांनी आजपर्यंत सगळेच जण, माझे फॅमिली मेंबर्स, मित्र, सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिले या सगळ्या प्रवासामध्ये. त्याच्यामुळे मी त्यांना तर धन्यवाद देतोच. पण एस्पेशली माझ्या घरच्यांचं, कारण मिसेसचं हे की अशा पद्धतीचं काहीतरी वेगळं कार्य करायचं व्यवसाय म्हणून एवढं मोठं धाडस करून मी उतरलो, तर त्याच्यात संपूर्ण पाठिंबा मला घरच्यांचा होताच. आणि कारण ज्याच्यात डिग्री घेतली आहे त्याच्यातच आपण काहीतरी करावं. बिलकुल. आणि सर्वात महत्त्वाचं की एम्प्लॉयमेंट जनरेट करता येईल पाहिजे. व्यावसायिक जेव्हा बनतो पण त्यावेळी एम्प्लॉयमेंट जनरेट करता येईल पाहिजे. तर तशी मी एम्प्लॉयमेंट माझ्या पद्धतीने जनरेट केलेली आहे. माझ्याकडे 3-4 लोक कामाला आहेत. त्याच्यात म्हणजे छोटंसं आहे युनिट, कारण हे इतका नवीन विषय आहे, त्यामुळे लोकांपर्यंत अजून समजायला आणि तिथपर्यंत पोहोचायला अजून वेळ लागणार आहे. बरोबर. आणि विषय जरी थोडा किचकट असला पण तो तितकाच महत्वाचा आहे आणि तितकाच कामाचा आहे. जर व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचला आणि सक्सेस झाला तर पुढे आपण म्हणू शकतो देशाचा थोडा काहीतरी बदलू शकतो आपण खूप मोठ्या पद्धतीने. तर आतापर्यंत तुम्ही बरेचसे कीटक आहेत त्यांचा शोध घेतलाय, अनेक तुमचे कीटक मित्र आहेत. तर आतापर्यंत अशा किती कीटक आहेत, म्हणजे जवळपास त्यांची संख्या काय आहे? या पृथ्वीवरती असं म्हणलं आहे की लाखोच्या संख्येने कीटक आहेत आज. आणि रोज अनेक कीटकांचा शोध लागतो. अनेक कीटक नाहीसेही होत आहेत पृथ्वीवरून, कारण आपल्याच काही ना काहीतरी कारणांमुळे कीटक नाहीसे होत आहेत. म्हणजे ते एंडेंजर्ड पण होत चालले. बरोबर. तर त्यानुसार याच्यात अनेक किटकांचा नामशेष होत चाललेले आहेत. पण हा हिशोब जर काढला की कुठले कीटक आणि काय करतायत, तर प्रत्येक कीटकाचं एक कार्य आहे. इथे मगाशी मी बोललो होतो की प्रत्येक कीटक काही ना काहीतरी काम करायला या पृथ्वीवर आलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काम असतं की साधं कुठल्या ना कुठल्या तरी झाडाशी ते निगडीत असतात. अनेक कीटक असे जे दुसऱ्या कीटकांवर अवलंबून आहेत. म्हणजे जसा जंगलामध्ये एक वाघ आहे जो इतर प्राण्यांवरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे जर वाघ कमी झाला तर बाकी प्राणी शाकाहारी सगळे वाढतात. तर हे जसं इम्बॅलन्स होतं तसं कीटकांमध्येही आहे. जर प्रेडेटरी ज्याला म्हणतात, प्रेडेटरी कीटक जर कमी झाले तर बाकीचे कीटक खूप वाढणार आहेत. आणि म्हणजे जसं प्राण्यांमध्ये तसंच या कीटकांमध्येही हे बघायला मिळतं. जर त्यांना कंट्रोल करणारे कीटक नाही राहिले तर त्यांची संख्या वाढेल. म्हणजे हेच आपण आता ॲग्रिकल्चरमध्ये बघतोय, शेतीमध्ये त्यांना कंट्रोल करणारे कीटक नाही आहेत. त्याच्यामुळं कीड प्रचंड प्रमाणात वाढते, कारण त्यांना कंट्रोल करायला कोणीच नाही. तर हा जो इम्बॅलन्स होतोय किंवा याला नियंत्रणात आणण्यासाठी आपण आता प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या ग्रुपमध्ये आता खरं तर म्हणावं लागेल, मला वाटतं तुमचं टेरेस गार्डन पण आहे यासाठी. टेरेस गार्डन माझं स्वतःचं नाही आहे, पण मी अनेक जणांना मदत करतो. जे ओळखीचे आहेत किंवा जे माहितीतली लोक आहेत त्यांच्याकडे टेरेस गार्डन्स आहेत. त्यांना मी निश्चित मदत करतो की तुम्ही अशा पद्धतीने करा, आणि त्यांना मी मदत करतो. मग ते गार्डनिंग करतात. मग हे तुमचा जो मित्र परिवार आहे, तुमचा कीटक मित्र परिवार आहे, त्याचं म्हणून तुमचा आवडीचा कीटक कोणता आहे, मित्र कोणता आहे, बेस्ट फ्रेंड कोणता आहे? आता हे सांगणं खूप अवघड आहे, कारण असा एकाला मी हे नाही म्हणू शकत. पण त्यातल्या त्यात जर म्हणायचं झालं तर जसं प्रत्येकाला एक वाघ आवडत असतो, तसं मला जास्त करून मुंग्या आवडतात. कारण ते मुंग्या अतिशय वेगळ्या पद्धतीने राज्य करत असतात त्यांचं, आणि त्यांच्यामध्ये सगळे मिळून एकत्र एक मेंदूसारखं काम करत असतं, ज्याला अँट, आणि आता सध्याच्या काळामध्ये त्याला अँट अल्गोरिदम्स म्हणतात. ते नवीन सुरू झालेले आहेत. पण या सगळ्यामध्ये ज्या इंटेलिजन्सनी
कीटक काम करतात, तर ह्या सगळ्यांमधलं सर्वात इंटेलिजन्स जे Smart. स्मार्ट एकत्र येऊन जे काम करणारे आहे ते मुंग्यांमध्ये बघायला आणि मिळतं. मेहनती पण खूप आहे सर. मेहनती प्रचंड आहेत त्यामुळे त्याला मला म्हणजे सगळे कीटक आवडतातच, पण त्यातल्या त्यात कोण आवडतं तर थोड्या मुंग्या जास्त आवडतात. बिलकुल, ते मेहनती राहतात. मला वाटतं प्रत्येक लहान मुलांना पहिले कुठलं कीटक दिसेल तर मुंग्या मुंग्याच दिसत. आणि दिसतात. तुम्ही तो डब्बीचा प्रकार म्हटलं तर सगळ्यात पहिले आपल्या घरी काय माकोडा येतो, नाही तर मुंग्या त्याने आपण त्याला पॅक करायचं. सर खरं तर ही जी संकल्पना आहे खूप सुंदर आहे आणि ही जर पोहोचली सगळ्यांपर्यंत तर या देशाची एक नवी दिशा मला वाटतं सगळ्यांना भेटेल. शेतकऱ्यांना एक नवी दिशा, कारण आपण बातम्यांमध्ये पाहतो किंवा चुकीच्या फवारणीमुळे याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि ही जी संकल्पना तुम्ही करतायत, हे जे कार्य तुम्ही करत आहेत ते खूप मोठं कार्य आहे, कौतुकास्पद कार्य आहे आणि खरंच सलाम तुमच्या या कार्याला, कारण सातत्याने तुम्ही ती मेहनत या क्षेत्रात करत आहात. आणि मी मगाशी म्हटलं की शेती आपला आत्मा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने जे तुम्ही इमानदारीने शेतकऱ्यांना समजवण्याचं काम करत आहे ते खरंच खूप मोठं आहे. शेवटी सर या क्षेत्रात नवीन पिढी आपण पाहूयात, तेही आता आपण पाहिलं तर शेतीकडेही अनेक तरुण जे आहेत ते वळतात, त्यांना तुम्ही काय सांगाल या संकल्पनेबद्दल? जे नवीन तरुण या शेतीकडे वळायला लागलेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण आज भारताचं जसं तू म्हणलीस मग अशी की आत्मा आहे आज शेती म्हणजे, तर शेती हा एक व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे आणि मग त्याच ताकदीने उतरलं पाहिजे, तरच आपण स्वावलंबी बनू. आणि शेती जर करायची असेल तर त्याचं सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही कीड नियंत्रण कसं करा. आपल्याकडं बियांचा वाण खूप चांगलं आणू शकू, आपण पाणी आणू शकू, माती अतिशय चांगली तयार करू शकू, म्हणजे सॉईल एनरिचमेंट नीट करू शकू, सगळं करता येईल. कीड नियंत्रण कसं करणार, तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या मित्र कीटकांचा वापर करून तुम्हाला निश्चित त्याच्यावरती नियंत्रण आणता येईल. आणि एकदा कीड नियंत्रणात आणलीत की तुमची शेती निश्चितच प्रॉफिटेबल ठरू शकते. त्याच्यामुळे सगळ्या नवीन जे तरुण येत आहेत त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने शेतीकडे आता बघण्याची गरज आहे. नक्कीच नक्कीच सर. खरं तर मी हे म्हणायला हवं की नाही माहिती नाही, पण आपण लहानपणी म्हणतो ना की काय किडे करतोय, पण ते किडे करून इतकं मोठं काम होऊ शकतं, तर किती मोठी गोष्ट आहे ही. आणि खरंच सर आज तुम्ही आमच्याशी जुळले, इतकी सुंदर संकल्पना तुम्ही आम्हाला सांगितली. खरं तर मला नव्हतं माहिती इतकं याबद्दल. आणि खरं तर तो प्लास्टिक खाणारा किडा, ते जर तुम्ही काढलेली संकल्पना म्हणजे ती माइंड ब्लोइंग संकल्पना आहे, ते जर आले तर आपल्या देशाचं प्लास्टिक सुद्धा नाहीच नाही म्हणू, पण आपण कुठे ना कुठे फरक, कारण तुम्ही त्याच्यावर आता काम करतही आहात. इतक्या सुंदर संकल्पनेबद्दल आणि नक्कीच हे लोकांपर्यंत आम्ही पोहोचू आणि ते हळूहळू पोहोचेल. आणि या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आज तुम्ही नवभारत नवराष्ट्राशी जुळले सर. धन्यवाद. तर खरं तर आपण सरांशी भेटलो, एक खूप सुंदर संकल्पना पाहिली जी नैसर्गिक शेतीची म्हणूयात किंवा शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे उपयोगी ठरेल. आणि सर कुठे ना कुठे या देशासाठी खूप चांगलं कार्य करत आहेत आणि अशाच ज्या नवनवीन स्टोरीज आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. हा आपला पहिला एपिसोड होता. नेक्स्ट याच्यामध्ये आपण सरांना पुण्यात जाऊन सरांचं जे पूर्ण सगळ्या कीटक मित्र जे आपण त्यांना भेटणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.